नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंगफळ या ठिकाणी बाल आनंद बाजार, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला, सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी अभिनव असा उपक्रम जिल्हा परिषद शाळांच्या अंतर्गत राबवण्यात येत आहे. आणि त्या अंतर्गत आनंदी बाजार आणि या बाजार आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. पालकांच्या हस्ते बाल आनंदी बाजाराचं उद्घाटन संपन्न होत आहे. सर्व मान्यवर मंडळींच्या हस्ते तुमच्यापाशी काय आहे? पॅटीस. कुठं आहे पॅटीस? दहाला. काय आहे तुमच्यापाशी? वडापाव भजी. तुम्हीच खात बसलाय. ना चॉकलेट आहे. काय आहे तुमच्यापाशी? तिखट शंकरपाळ्या. तिखट. काय आणलंय तुम्ही? दूध मसाला. हा. 10ला 1. ठीक आहे. काय आणलंय तुम्ही? कोथमीर. ठेवलंय तुम्ही विकायला? मटकी. मिरच्या. 10 रुपयाला 1 किलो. बर, ठीक आहे. तुम्ही काय बसला विकायला? बिस्किट. हा. 5. बर बर, छान छान छान. काय आहे तुमच्यापाशी? कोथमीर. 5ला. ठीक आहे. गुलाबजाम, द्राक्षी, फरसाणा, काकडी, शेवग्याची शेंग, कोथिंबीर. 10ला. हा. मग ठीक आहे ठीक आहे. चला आपण पुढे जाऊया. हे काय ठेवलंय तुम्ही? भेळ. 20ला. हा, काय ठेवलंय तुम्ही? काय विकता? मेथीची भाजी, काकडी, वांगी, बटाटे, टमाटे, पेरू, कोथमीर, लाडू. 10ला पावशेर. हा. बर, काय आहे तुमच्यापाशी? आमच्यात मिळून आहे. 5ला 1 आहे. हा. ठीक आहे. बोला, काय आहे तुमच्यापाशी? टमाटे आहे, घेवडा आहे, काकडी आहे. काकडी 20 रुपये किलो. ठीक आहे ठीक आहे. हे पहा, कांदे, कांद्याची पात आणि कांदे या ठिकाणी आपण पाहतोय. कितीला आहे ते कांदे? कांदे 20 रुपये किलो. हा. काय विचारता? काय वाटतं तुम्हाला? नाही नाही, प्रतिक्रिया विद्यार्थ्यांची. वेट 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 मला आधी विद्यार्थ्यांना घेऊ द्या सगळ्या, मग पालकांची घेऊया. बरोबर. काय आहे तुमच्यापाशी? वाटाणा, बोर, बटाटी. आहे तुमच्यापाशी? वाटाणा, बोर, बटाटी. 15ला पावशेर. हा. चला, काय आहे तुमच्यापाशी? एवढा शेंगदाणा, बोर, चॉकलेट. 15ला. हा. ठीक आहे. बोर, आवळं, लिंब, घेवडा, द्राक्षी. 10ला 1 गड. 10ला. बोला, काय आहे तुमच्यापाशी? काकडी, टमाटा. हा. स्कूपी, परत पेरून, परत शेंगदाणा आणि खरशेंगदाणा आणि बोर. ठीक आहे. बघा इल्ले काकडी, चक्कू, शेंगा, वांगी,
किलोला 30. 1 किलो 30. काय विकताय तुम्ही? भाजी आणि काकडी टोमॅटो. भाजीची पिंडी कशी आहे? 20. स्वस्त. कांदा, बटाटो टोमॅटो. बटाटा 40 रुपये किलो. चला काय ठेवलंय तुम्ही विकायला? वडापाव. हा. 10 रुपये. हा. मिरची आणली का? आणली. काय विकताय तुम्ही? आम्ही कांदा, वांगी, मिरची, घेवडा शेंगा, वडापाव. काय विकता? कांदा, भाजी. 10 रुपयाला. 15. हा. तुम्ही काय काय विकताय? लसूण, बटाटी, वांगी, गाजर. गाजर कशी आहे ती? 10ला. काय आहे तुमच्यापाशी? शेंगदाण्याचा लाडू. 5ला. ठीक आहे. काय आहे तुमच्यापाशी? वांगी 20 रुपयाला 6. तुम्ही काय ठेवलंय? बर्फी आणि मिरची. 5ला 1. तुमच्यापाशी काय आहे? बोरं, कोथिंबीर. बोरं 20ला पावशेर. बर. काय आहे तुमच्यापाशी? कढीपत्ता आणि कांदा. 5ला पेंडी. तुम्ही बसलाय काय नुसतं? हा. काय आहे? घेवडा 10ला पावशेर. काय आहे तुमच्यापाशी? झेंडू 10ला पावशेर. बर. काय आणलंय तुम्ही? गुलाबजामुन. चक्की 5. बीट मिरच्या 10 रुपये. हा. बोला काय आहे तुमच्यापाशी? घेवड्याची शेंगा, मिरच्या, बीट, वांगी, कोथिंबीर. 5. एवढे शेंग कसे आहे? 10 रुपये. ही कढीपत्ता, वांगी, मिरच्या 10 रुपये. बर बर बर. काय आहे तुमच्यापाशी? कढीपत्ता, वांगी, मिरची. हा. 10ला. ठीक आहे. आणि या कट्ट्यावरती व्यापारी वर्ग विकायला बसलेले आपण बघतोय. ह्या तरंगफळच्या आनंदी बाजारामध्ये सर्व पालक वर्ग आपण पाहत आहोत. काय आणलंय तुम्ही? मिरच्या, वांगी आणि बटाटे. मिरच्या 10. वया, पेन, पेन्सिल, पट्ट्या. कांदा 10 रुपये. हो. तुम्ही काय आणलंय? भाज्या 10 रुपयाला 1. 10 रुपये. पालक 10 रुपये. 10ला 2 लिंब. गाजरा 10ला 2. मुळा 10ला 1. कांदा 10ला 2. ठीक आहे. काय आहे तुमच्यापाशी? कांदे, मुळा
मुळात आला एक. हा. ओके काय आहे तुमच्या पाशी? आमच्या पशी का ती पेंड आहे त्या डाळ. हा आम्हीच 5ला 1 लिंबू. बर 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 बोर इथं बोर बघतोय आपण. कशी आहे 10ला 1. 10ला 1 पेला आहे. बर बर छान. काय आणलंय तुम्ही? 10ला. हा हा हा. ठीक आहे. काय आणलंय तुम्ही? मेथीची पिंडी 10ला. आम्ही काकडी 10ला 1. ओके ठीक आहे छान. चला हा बोला काय आणलंय तुम्ही? कांदे कसं आहे तर 10 रुपये पावशेर. सर काय आहे तुमच्या पाशी? पिंडी तांदूळाची. मोसंबी. तुम्ही काय ठेव? वांगी 10ला 4. काय आणलंय तुम्ही विकायला? कढीपत्ता शेंगाची पुडी के 5ला 1 पुडी. काय आहे तुमच्या पाशी? कुरसुन्या आणि कढीपत्त्याची ही 60. हा काय आहे तुमच्या पाशी? पातीचा कांदा बटाटी भाजी. घेवडा 10 रुपये. तुम्ही काय आणलंय? कांदा बटाटी 10 रुपये 50 रुपये. काय आहे तुमच्या पाशी? मेथीची भाजी कोथमीर 10 रुपये. बोला काय आणलंय तुम्ही? किसुनी काय आणलंय तुम्ही? चिंचा नारळ 20 रुपयाला. काय आणलंय तुम्ही? शेवगा 30 रुपयाला. असं आहे होय. बोला काय आणलंय तुम्ही? शेवगाची शेंगा 10 रुपयाला 3. हा काय आणलंय तुम्ही? आणि केळी आणि वांगी आणलेत 20 रुपये डझन. हा काय आहे तुमच्या पाशी? एवढा 10 रुपये. हा पावशेर. हे काय आहे तुमच्या पाशी? पालकाची भाजी 10ला 1 पिंडी. हा तुम्ही काय आणलंय? हा 20 हा. भेळ खाताना आपण मुलं बघू शकता इथं. हा ए काय आणलंय तुम्ही? चला बोला. 15 रुपयाला. हा ठीक आहे. हे खाऊचा स्टॉल आपण पाहू शकता इथं. काय आहे तुमच्या पाशी? मसाला दूध 10 रुपयाला हाफ आणि 20ला फुल. एखादा हाफ पण अर्ध. केळी 20ला डझन. काय आणले तुम्ही? शेवग्याच्या शेंगा आणि पपया 10 रुपये. मिरच्या वांगी आणि कढीपत्ता 10ला 1 ढीग. काय आहे तुमच्या पाशी? मेथी घेवडा कढीपत्ता 10 रुपयाला 1 ढीग. काय आहे तुमच्या पाशी? आमच्या पाशी पिशवी आहे एकाला. हा पिशवी 15ला 1 आहे. हा बोला. हे पहा खाऊ गल्ली या ठिकाणी पाणीपुरी फक्त 20 रुपये. बोला काय
पाणीपुरी आणि बेळ दहाला 4 20ला 6. हा. नाही तिखट मीडियम. हा. छान छान छान. तुम्ही काय आणलंय? 5 रुपयाला एक फुगा. काय विकताय तुम्ही? सफरचंद, चिक्कू, द्राक्षी. कशाला म्हणते? सफरचंदला कसं आहे सफरचंद? 140 रुपयाला 1 किलो. कढीपत्ता 2 रुपयाला. तुम्ही काय आणलंय? झेंडूची फुलं. 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. बर. हा, तुम्ही काय आणलंय? एवढा 80 रुपये किलो. बोला काय आणले तुम्ही? वांगी, फुलं, मटकी, मिरच्या आणि अंडी, देशी अंडी. 9 रुपयाला एक अंड. नाही दरानं खायचं. 10 रुपये पावशेर. तेवढीच खायची. बर. तुम्ही काय आणले? चॉकलेट. काय ठेवलंय तुम्ही? कुरकुरे 5 रुपयाला. हा. तुम्ही काय विकाय ठेवलंय? वही, पेन, शॅम्पू, बिस्किट. मानायचं. हा, बोला काय आणले तुम्ही? कांदा, बटाटी, वांगी. हा. कांद कांदा 1 किलो. 1 किलोला 30 रुपये. कांदा 30 रुपयाला किलो. ला तुम्ही तो. हा. 3 रुपयाला. तुम्ही काय ठेवलंय? स्टेशनरी. डाला. हा. तुम्ही काय आणलंय? भाज्या. पालक 30. कोथमीर 5ला. भाजी. हा. 10 रुपये. कोथिंबीर 10. तुम्ही काय? 5. तुम्ही काय आणलंय? खारी शेंगदाणा 10ला 1 आणि 15ला 2. तुम्ही काय आणलंय? लिंब 5ला 1, 10ला 2. ठीक आहे. तुम्ही काय आणलंय? मिरच्या 10ला 1. तुम्ही काय आणलंय? बर. खारी शेंगदाणा बर 15 रुपये पावशेर. 10 रुपयाला 1 पॅक. बर. छान. काय काय घेऊन आलाय? चाकवताची भाजी, मेथीची भाजी आणि कांद्याची भात. तर आपण बघताय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंगफळ या ठिकाणी आनंद बाजार भरलेला आहे आणि या आनंदी बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी जे पालक वर्ग आलेला आहे या पालक वर्गांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. काय काय घेतलं तुम्ही? किरसुनी घेतली, भाजी घेतली, म्हणजे माळव सगळ्या प्रकारचं घेतलेलं आहे. विद्यार्थी या ठिकाणी बसून आपले जे काय आहेत प्रोडक्ट ते विकतायत हे बघून कसं वाटतंय तुम्हाला? 100% जे विषय आहे की विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच एक व्यापाराची आवड निर्माण होण्याची ही प्रेरणा या ठिकाणी या 100% या बाजारातून मिळू शकते.
ठीक आहे. आपण जो बाजार बघितला समाधानी आहे का तुम्ही? 100% समाधानी आहे. कारण पूर्वीच्या काळात उच्च व्यापार होता आणि मध्यम शेती होती आणि कनिष्ठ नोकरी होती. पण आज उलट होऊन बसलंय, व्यापाराची अवस्था बिकट झालेली आहे. नोकरीला प्राधान्य प्रत्येक जण द्यायला लागलाय. परंतु या विद्यार्थ्यांना जर प्रेरणा मिळाली तर 100% उच्च व्यापार आणि उच्च शेती सुद्धा होऊ शकते पुढच्या काळात. ह्याची प्रेरणा 100% आपल्या तरंगफळ शाळेतून विद्यार्थ्यांना मिळू शकते. तुम्ही आम्ही केळे घेतली, भाजी घेतली. या लहान मुलांना विकताना बघून काय म्हणणं आहे आपलं? लहान मुलांना ऐकताना म्हणजे चांगलं वाटतंय जरा, म्हणजे चांगल्या पद्धतीने ते हुशार होत्याली, त्यांना कळेल बाजार कसा करायचा, कसा विकायचं, अनुभव येईल. आपल्या तरंगफळच्या शाळेनं जो हा प्रकल्प राबवलेला आहे तर हे असे कार्यक्रम झाले पाहिजेत असं वाटतंय का तुम्हाला? हो, नेहमीच झाले पाहिजे ते असे कार्यक्रम आणि शाळेनं केलंच पाहिजे तसा उपक्रम. गावाने बी प्रतिसाद तसा दिला पाहिजे. गावानं प्रतिसाद दिला पाहिजे आणि आपण बघतोय गाव प्रतिसाद देतय आणि जसा जसा बाजार संपल तसे तसे अजून गर्दी वाढेल ही अपेक्षा ठेवूया. सर काय काय घेतलं आपण? भाजी घेतली, शेवगा घेतला. शेवगा कसा आहे? 10 रुपयाला पिंडी आहे. स्वस्त आहे की तुमच्या गावात? बरं, विद्यार्थी विकतायत हे बघून काय वाटतंय आपणास? खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय. शिक्षकांनी असे उपक्रम राबवले पाहिजेत का? हो, 100% राबवलं पाहिजे. तरुण पिढीला नेमकं काय वाटतं आपण विचारूया. काय वाटतं आपल्याला या बाजाराच्या संदर्भात? आम्हाला समजतं असतं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जशी स्थापन झाली 1955 पासून, त्यापासून आज प्रथम फर्स्ट टाइम असा की ह्या तरंगफळ गावात मोठं नाही पण ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक छोटासा बाजार इथं उभा राहिला किंवा स्थापन झाला. आनंदाची गोष्ट आहे. असाच बाजार गावात भरावा, यातून विद्यार्थ्याला व्यवहाराची देवाणघेवाण, व्यवहार काय असतो हे समजेल विद्यार्थ्याला. आणि मी जिल्हा परिषदचं तसंच गावचे सरपंच असतील किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष असतील त्यांचं मी आभार मानेन. त्याने हा उपक्रम राबवला, अतिशय आनंदी आणि मस्त असा उपक्रम राबवला. ठीक आहे. आपण काय काय घेतलं? भाजीपाला घेतलाय. कशी भाजी आहे? आपलं 10 रुपयाला पिंडी. बर, हे जी पोरं बसलेले आहेत यांना बघून काय सांगावं असं वाटतं? आनंद वाटलाय गावातच. आनंद वाटलाय. हा आनंदी बाजार भरलाय. विद्यार्थ्यांना बघून, विद्यार्थ्यांचा आनंद बघून आपल्याला काय वाटतं? विद्यार्थ्याला बी वळण आणि गावकऱ्याला बी वळण चांगलं लागलं. एक अनुभव मोठा झाला आता. असं सतत चालवा अशी आशा वाटते आम्हाला. आता सतत चालावा अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. काय काय घेतलं आपण? आता घेतले, कांदे घेतले, बटाटे घेतले, भाजी घेतली. अशा उपक्रमांना आपलं काय म्हणणं आहे? असा उपक्रम म्हणजे हे गावासाठी गरजेचा उपक्रम आहे. गावाचं ड्राय भागा म्हटलं आहे. इकडे काय अकलूज, माळशिरस, पिलू ह्या गावांना जावं लागतं बाजारला. आमचा पण प्रयत्न चालूच आहे आपल्या गावात आठवडे बाजार भरवायचा आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न पण करतोय. पण जरा आता अजून काय आम्हाला तसं काही यश आलेलं नाही. आम्ही थोड्या दिवसातच हा प्रयत्न करून आम्ही हे उपक्रम राबवण्याच्या मार्गावर आहे. या विद्यार्थ्यांना बघून वाटतंय का तुम्ही जो प्रयत्न करताय तो सक्सेसच झाला पाहिजे? हो, आता आज तसंच वाटायला लागलंय की आज एवढं वातावरण आनंदाचं आहे ना गावात, एवढा अजून काय घरी एखादा मोठा उत्सव असल्यासारखं वाटायला लागले सगळ्या शाळेत याच्यामध्ये. तर आपल्या प्रेक्षकांना सांगावयास आनंद वाटेल. तरंगफळ हे खूप मोठं गाव आहे, परंतु या गावाला माळशिरस असेल, चांदापुरी असेल, पिलीव असेल, या ठिकाणी इथला व्यापारी वर्ग आणि सगळा सर्वसामान्य माणूस बाजारासाठी जात असतो. परंतु हा बालचमूंचा बाजार बघून इथल्या पालकांच्या सुद्धा तितक्याच आनंदित प्रतिक्रिया आहेत. काय काय घेतलं काका? एक किरसुनी घेतली, एक आणि कोथमिरीची पिंडी, कांद्याची पिंडी, द्राक्षे आणि मटकीची उसळ आणि बोर. तरंगफळ मध्ये बाजार भरला, याचं समाधान वाटलं? लय भारी समाधान वाटतंय आम्हाला आणि बारक्या मुलांनी आनंद फार मोठा भरवलेला आहे. त्यामुळं गावातला त्या भैरवनाथाच्या नगरीत फार मोठा आनंद झाला असं मला सांगायचं आहे. आणि म्हणून आमचं गाव पूर्वी 1953ला आदर्शी होतं. सोलापूर जिल्ह्यात तरंगफळ नगरी आदर्शी अशी जाणती नेते, जाणती मंडळी होती आणि थोर नेत्यांचा बी आमच्या गावात मोठा मोठा कार्यक्रम भरायचा. आणि या गावात निर्मलाचा राजे भोसले 5 दिवस कार्यक्रम होता 1953ला. तेव्हा हा मोहिते पाटलांनी सहकार करून हा तरंगफळ जंबू बॅट आहे आणि फार मोठा उत्कृष्ट कार्यक्रम भरवला. आणि या आदर्शी गावात आज बाजार पण भरला
आणि म्हणून समजायला आम्हाला गावकऱ्याला आनंद वाटला असं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंगफळ या ठिकाणी स्वतः शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या शेटे मॅडम मुख्याध्यापक आहेत आणि आपल्यासोबत शेटे गुरुजी पण आहेत. तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. काय म्हणणं आहे त्यांचं? सर, काय सांगाल? बाजार या ठिकाणी आनंदी बाजार भरवला गेलाय, काय सांगाल? आज या ठिकाणी तरंगफळ जिल्हा परिषद शाळेने बाल आनंदी बाजार भरवलेला आहे. तो अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम राबवलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य प्राप्त व्हावीत आणि उद्या व्यवहारामध्ये त्यांना त्यांचा ज्ञानाचा उपयोग त्यांच्या व्यवहारामध्ये होतोय. हा एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवला. विद्यार्थ्यांना देवाणघेवाण कळते, वस्तू केवढ्याला विकावी, व्यवहार ज्ञानाची चांगली माहिती या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत आहे. आज बाजार भरलेला आहे शाळेत पहिल्यांदाच आणि मुलांचं वातावरण एवढं खूप छान आहे की त्यांना प्रत्यक्ष आपण बाजारात गेल्यासारखं वाटायला लागलेलं आहे आणि मुलं ओरडून आपला माल जास्तीत जास्त कसा विकला जाईल ह्याची खात्री बाळगतायत आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. परिषद शाळांकडून हा जो उपक्रम राबवला जातोय याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होईल, गावाला होईल. परंतु मला या संदर्भात आपणाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की या माध्यमातून विद्यार्थी घडतायतच, परंतु पालकांना दाखवण्यासाठी या माध्यमातून काय गोष्टी जातील? आपली मुलं व्यवहार ज्ञानात किती पुढे आहेत किंवा काही मागं आहेत हे पालकांना आपल्या कळणार आहे. त्यामुळं त्यांनी त्या दृष्टीनं त्या मुलांसाठी काहीतरी आपली मुलं कुठं चमकतील किंवा कुठल्या कौशल्यामध्ये माग आहेत किंवा कुठल्या कौशल्यामध्ये पुढे आहेत हे पालकांना पूर्णपणे या माध्यमातून समजणार आहे. पालकांचा प्रतिसाद कसा आहे? पालकांचा पहिल्यापासूनच खूप छान प्रतिसाद आहे. उद्घाटन व्हायच्या अगोदरपासूनच पालकांनी खरेदीला सुरुवात केलेली आहे. जरा चांगला भरलाय, पोरं वराटते ती चांगली, बाजार घ्या, अमकं घ्या, तमकं घ्या म्हणते ती. आतापर्यंत तुम्ही माळशिरसला बाजारला जात होता, आता तरंगफळच्या तरंगफळला बाजार आता भरला, कसं तरंगफळ. वाटतंय? मी माळशिरसाला कशाला जाते आता. आता जात नाही, पण आज कसं वाटतंय तुम्हाला? सुरूला म्हणलं मला ना तुझा बाजार बघून येऊ दे, अनेक दाखले लेखात फार. बर बर बर. तर आपण बघू शकता आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांची काठी टेकत त्या बाजाराला आलेले आहेत. आपण बघू शकता त्यांनी बाजार सुद्धा खरेदी केलेला आहे. मेथीची भाजी, कांदा, वांगी, तंबाटी, कोथिंबीर. बर, मुलं बाजारामध्ये आपले जे पदार्थ आहेत ते विकतायत, हे बघून काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला खूप छान वाटलंय, आम्हाला कळतंय. असं आज पहिलाच बाजार आहे शाळेत. म्हणजे तरंगफळ नगरीतला पहिलाच बाजार आहे. हा, आम्ही सुद्धा या शाळेतले विद्यार्थी आहे, पण आम्हाला कळतंय असं पहिलाच बाजार आहे. अरे आपण ऐकतोय की तरंगफळ नगरीतलाच हा पहिला बाजार आहे. आनंदी बाजाराच्या निमित्तानं तरंगफळमध्ये बाजार भरलेला आहे. तर तरंगफळच्या गावामध्ये सुद्धा तो बाजार लवकरात लवकर भरावा हीच आपण अपेक्षा ठेवूया. प्राथमिक शाळा तरंगफळ या ठिकाणी जो आनंदी बाजार भरलेला आहे, त्या आनंदी बाजाराचं नियोजन ज्यांनी केलेलं आहे ते आदरणीय शिक्षक वर्ग आपल्या सोबत आहेत. तर शिक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेऊया. काय सांगाल सर, आनंदी बाजार भरवण्या पाठीमागचं कारण काय? तर या गावामध्ये जसे भरपूर दिवस झालं हा उपक्रम घ्यायचं नियोजन चालू होतं, परंतु ह्या वर्षी योग आला, सर्वांनी मनावर घेतलं आणि विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान तर आहेच, त्याबरोबर व्यावहारिक ज्ञान, बाहेरच्या जगामध्ये वावरताना व्यावहारिक ज्ञान खूप महत्त्वाचं आहे. आपले विद्यार्थी असे लाजाळू झाले नाही पाहिजेत, कुठल्याही परिस्थितीत ठामपणे ते उभा राहिले पाहिजेत. या हेतूने आम्ही आणि गणिती ज्ञान त्यांचं वाढावं, व्यावहारिक ज्ञान वाढावं या हेतूने आम्ही या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. तर सुरुवातीला असं पहिलीच वेळ आहे, काय होईल असं अंदाज नव्हता, परंतु आता भारी वाटतंय की इतक्या विद्यार्थ्यांनी आपलं साहित्य विकायला, भाजीपाला आहे, फळं आहेत, सर्व प्रकारचं, पाणीपुरी आहे, वडापाव आहे, तर त्या येतो ना. आणि कोणीही विद्यार्थी तुम्ही बघा लाजत नाही, ठामपणे असं वाटतं की अख्ख्या बाजारात गेलोय. आणि पालकांचाही प्रतिसाद चांगला आहे, एकंदरीत एकदम भारी वाटतं. तर या ठिकाणी बालचमूचा बाजार भरवण्यामागचं आता सरांनी जसं सांगितलं तसं एक मुलांचा एक वेगळाच उत्साह या ठिकाणी आहे. मुलांना एक व्यवहार ज्ञान व्हावं किंवा आपले आई वडील किती कष्टातून पैसे कमवतात हे यांना जाणीव व्हावी आणि आपल्याला पैसे कमवण्यासाठी
म्हणजे इथं दिवसभर बसावं लागतंय किंवा हे या मुलांना समजावं या उद्देशाने या ठिकाणी हा बाजार घेतलेला आहे. असं छान असा प्रतिसाद विद्यार्थ्यांचा पण या ठिकाणी आहे. खूप विद्यार्थ्यांनी आपल्या घरी वस्तू बनवून किंवा वेगवेगळे पदार्थ बनवून विक्रीसाठी आणलेले आहेत. तसेच आपल्या शेतामध्ये जो भाजीपाला आहे तो भाजीपाला या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे. पालकांचाही उत्साह वेगळाच आहे आणि विद्यार्थ्यांचाही उत्साह खूप छान आहे. खूप छान असा सगळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. आम्हाला खूप छान वाटतंय, आनंद होतोय. तर एकदम छान चांगला हा या ठिकाणी बालबाजार भरलेला आहे. खरं म्हणजे बाजार हे भरवण्याचा मुख्य उद्देश असा असतो की त्या मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं. परंतु जर बघायला गेलं आपण शालेय शिक्षण मुलं घेत असतात, पण इथं जी बसलेली मुलं आहेत किंवा हे गाव आहे मुळात आहे ते शेतकरी पार्श्वभूमीचं आहे. आणि मुलांना प्रत्येक मुलाला माहीत आहे की आपल्या शेतामध्ये पिकतं, शेतकऱ्याला पिकवता येतं पण ते विकता येत नाही. ते विकण्याचं कौशल्य जर मुलांमध्ये ते डेव्हलप झालं किंवा ते समजलं तर यातून या बाजार भरवण्याचा मूळ उद्देश मला वाटतं यातून सफल होईल असं मला वाटतं. याची मला खात्री आहे की या बाजारातून ते उद्दिष्ट साध्य होईल. धन्यवाद. आता वास्तविक पाहता तरंगफळसारख्या ग्रामीण भागामध्ये जर हा असा आठवड्याचाच बाजार झाला तर एकदम उत्कृष्ट होईल. आणि या बाल बाजारातला आनंद आहे की त्यांचा आनंद त्यांच्या गगनात मात नाही. कारण ह्या बाळगोपाळांचा हा विक्री करण्याचा किंवा जनरल नॉलेज त्यांना वाढण्याचा जो अनुभव आहे, या अनुभवाच्या माध्यमातून 100% गावाला परिवर्तनाची लाट होईल आणि आठवड्याचा बाजार चालू होईल अशी मी एक ग्वाही देतो ग्रामपंचायत सदस्य या नात्याने. पहिल्यांदा मी कैलास तरंगे तरंगफळचा मी या मुलांसाठी भात शिजवतो दररोज. मी माझा हॉटेल मॅनेजमेंट झाला आहे. मी 30-40 हजाराची नोकरी सोडून मी मुलांसाठी त्या मुलात मी आनंद घेतो. भात शिजवा असं काही सॅलरी नसती, पण मला माझी मुलं येत आहेत. माझे मुलं त्याचप्रमाणे मी स्वच्छ आणि क्लीन सगळ्यांना भात बनवून घालतो. आणि हा जी तरंगफळमधील झेडपी शाळेने जो उपक्रम केला आहे पहिल्यांदाच जन्मता मी पहिल्यांदाच बघतोय. असा मोठ्या कॉलेजला वगैरे हा उपक्रम घेतो, पण झेडपीच्या मुलांना सुद्धा त्यातनं हिशोबाचं बाजार करण्याचं किंवा आर्थिक नॉलेज यातनं खूप असं चांगलं प्राप्त होईल असं मला वाटतंय. बाजारामध्ये छान वाटलं. मुलांना विकण्याची किंवा घेण्याची म्हणजे समज येते आणि भाव कळतोय, त्याचा पैशाची देवाणघेवाण कळते आणि बाजार करण्याची आत्मविश्वास मिळतोय आणि मुलांना आनंद पण मिळतोय. तुम्ही घेतला का बाजार? हो, घेतला. तर आपण जसं बाजाराला जातो तसं या बाजारामध्ये आल्यासारखं वाटलं का तुम्हाला? हो, छान वाटलं. बाजारातच आल्यासारखं वाटलं. सगळा गोंधळ आहे बाजार असल्यासारखाच आणि मुलं फार उत्साहात आहे ती विकण्यासाठी किंवा घेण्यासाठी. भरपूर त्यांनी विकलंय पण अतिशय असं नाही का गमतीशीर मजेशीर असं वातावरण आहे. जसं की असं मोठ्या शहरातल्या सिटीतल्या बाजारात आल्यासारखं असं या लहान मुलांनी चिमुकल्यांनी अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी आठवडा बाजार भरवला बरं का. त्याबद्दल आम्ही या गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आधी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांना पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा देतो. आणि आमची एकच विनंती आहे की आमच्या या छोट्याशा गावामध्ये या गावाहून आम्हाला भरपूर लांब तालुक्याच्या ठिकाणी किंवा अकलूज म्हणा, पिलीव, चांदापूर या ठिकाणी बाजारासाठी जावं लागतं. तर आमची एक अशी विनंती आहे की आमच्या गावात एक छोटासा बाजार या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा किंवा ग्रामपंचायतनं थोडं मनावरती घेऊन ते सहकार्य करावं. या ठिकाणी या लोकांना जाण्याच्या थोड्या व्यवस्थेचं दुर्व्यवस्था आहे. एसटी आहे परंतु फक्त शाळेंच्या मुलांसाठी आहे आणि शाळेंच्या मुलांसाठी ती येते जाते फक्त सकाळी आणि संध्याकाळी. त्यामुळे लोकांची व पालकांची जाणे येण्याची थोडी दुर्मिळ अवस्था आहे. ती बघून थोडी दक्षता घेऊन या ठिकाणी आम्हाला सुद्धा या ठिकाणी गावात व्यवस्था करून द्यावी हीच आमची विनंती आहे. ठीक आहे, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियांबद्दल. नक्कीच यामधून एक वेगळा मेसेज जाईल आणि आपण ज्यांना विनंती केलेली आहे ते प्रशासन याकडे लक्ष देऊन आपलं काम करेल. धन्यवाद. पहिल्यांदाच बाजार भरलेला आहे त्यामुळे खूप छान वाटतंय आणि मुलं सर्व उपस्थित असल्यामुळे पालक मुलं त्यामुळं मला खूप अभिमान आहे. उत्कृष्टपणे बाजार भरवलेला आहे. पालकांनी बी उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे काय. आणि आपल्या गावात याच्या अगोदर कधी बाजार भरलेला नव्हता काय. तर गावातील सर्व ज्येष्ठ लोकांनी याचा विचार करावा की आपल्या गावात बी बाजार भरावा, आठवडे बाजार, जेणेकरून माळशिरस इथून 10 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी गुरुवारचं बाजारला जावं लागतं.
की आपल्या गावातील नागरिकांनी याची दक्षता घ्यावी आणि आपल्या गावातही बाजार भरावा अशी माझी विनंती आहे. ठीक आहे. तर आपण पालकांच्या प्रतिक्रियेमधून एकच आपल्याला जाणवतं की आपल्या गावामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जो बाजार भरलेला आनंदी बाजार हा बघून पालकांना पण आणि विद्यार्थ्यांना पण तितकाच आनंद झालाय. परंतु हाच बाजार आपल्या गावामध्ये सुद्धा भरावा ह्या प्रामाणिक त्यांच्या इच्छा आहेत, त्या पूर्ण होत. धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंगफळ या ठिकाणी आनंदी बाजार जो आनंदी बाजार भरवला गेला त्यामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून या गोष्टी आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी उपस्थित आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन घडामोडी आपल्या भागातील पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या चॅनलवरच्या सर्व बातम्या आपल्यासोबत पोहोचतील आणि आनंदी बाजाराचा आनंद घ्या.